माझी आस जन्मी पंढरीचा वारी करी वारी चुकवणे देव हरी संत संग सर्व काला खंड प्रेमाचा पंढरीचा वारी करी वारी चुकवणे देव हरी चंद्रभागेचे स्नान तुका मागे पंढरीचा वारी करी वारी चुकवणे देव हरी शेवटच्या पद्यामध्ये सांगितलं चंद्रभागेचे स्नान तुका मागे हे दान. आपल्याला देवाजवळ काहीतरी मागायचं आहे. काहीतरी मागत असताना बघा चांगलं मागा, वाईट मागू नका. कारण मास्तरनी फक्त 45 मिनिटं शिकवावं. किती? 45 मिनिटं शिकवावं. नाही तर पोराची टाळकी बाजूला जातात. कारण बघा जे उपाशी जोडपे होते, राऊत बाबा सारखे सहकारी आहेत, तपी आहेत, जपी आहेत, सगळे आहेत. मायबाप बघा आपल्याला हिच्यामध्ये पाहायचं आहे, हिच्यातच पाहायचं आहे, बाजूला पाहायचं नाही. नाहीतर काही काही बाबा सुरगाण्याला गेल्यावर गाढव तोंडीवर देव पाहतात. कुठं? तिकडे मागं गाढव तोंड आहे ना, तिकडे आमची बरीच प्रवचनं झालेत. देऊ बाबा तिथे गाढव चोंडीवर देव पाहतात. पण आपल्याला इथं पाहायचं आहे. बघा आपल्याला आनंद जसा बघा मोठेमाळमध्ये आज किती आनंद आहे नाठे बाबा. मोठेमाळमध्ये भरपूर आनंद आहे. बघा आपल्याला आनंद साजरा करायचा आहे. तो आनंद कसा आहे? पंक्तीमध्ये संगतीमध्ये आनंद आहे. बघा किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू घ्यावे या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. काय काय सांगतील बाबा यांना काय बाबा वेळच नाही. यांचं बाबा कधी बंद होईल? काही ते गोधडीत आहेत ते आता झोपत सांगत असतील. या गोधडीत माझ्या, किती आनंदी आनंद. पण तुकडोजी बाबा सांगतात माझी गोधडी झाली जुनी, हिला धुवून आणा कोणी. ही गोधडी धुवायची आहे. ही गोधडी मग आपण तीर्थाला गेलो तर आतडी धुतो का कातडी धुतो?
माझ्यासारखा आळशी तर ते कुशावर आंघोळ पण करत नाही. 10 रुपयाची 15 रुपयाची बाहेर बादली घेतात गरम पाण्याची आणि त्याची आंघोळ करतात की नाही. मग आपण आतडी धुतो का कातडी धुतो. एखाद दिवशी वेळ भेटला आणि बोलवला तर तुम्हाला जरूर सांगेल विठाला. या कार्यक्रमासाठी बघा आजचे लाभलेले मृदुंगमणी सगळ्यांचे परिचयाचे सगळ्यांचे आदी दिंडीवाले हरिभक्त परायण बोरशे बाबा आमच्या भागाचे वैभव जुने कीर्तनकार. आज बघा तरुण पोरं हिच्यामध्ये मान घालत लांब पळतात. आता डीजेचा होता ना डीजेचं बाबा अवघड काम आहे का नाही. जिथं कमी तिथं आम्ही जर दिलीच नाही देवाने त्याच्यासाठी मोहिनी रूप धारण केलं आणि हे राक्षस भुलवले. हे राक्षस भुलवले. देवाने तिच्यासाठी बाईचा रूप धारण केला आणि हे राक्षस भुलवले. आता हे राक्षस पारला लग्नात आणि कीर्तनाला पाहिजे तर बाबा 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 मोठा समाज कीर्तनाला. कारण याला म्हणतात कली. याला म्हणतात कली. तो ज्याला तरायचं आहे ना त्यांनी संतांच्या संगतीत द्या. आणि ज्याला जर त्या डीजे मध्ये जायचं तर लग्नही संपली वाटतं मग पुढच्या वर्षी त्यांच्यात जा. आमचं काही मत नाही. पण आईचा सुख सोहळा स्वर्गी तो इथं आहे. आपल्याला इथं आहे. आजचा नियोजन उद्याचा काल्याचा पण होता. पण आम्ही नतमस्तक होऊन राऊत बाबाला विनंती केली का तुमचा पहिलाच कालवेल आहे आता कालवायचं नाही. मग आम्ही परत आता काला करणार नाही. तर मग बाबा आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले बघा सगळ्यांचे परिचयाचे आमच्या भागाचे सगळ्या कलामध्ये निपुण असे असणारे कीर्तनकार आहेत, भारुडकार आहेत, मृदुंगमणी आहेत, हार्मोनियम मास्तर आहेत, गायनाचार्य आहेत. बघा वय वर्ष 85 वर्ष आहे. 85 इयर्स विथ द बोरशे बाबा हे की नाही. ऍट दी साल होय ते सुरगाणा डिश नाशिक आजच्या कार्यक्रमासाठी लाभले. सुरगाण्याचे आमचे भास्कर बाबा गाडवे मृदुंगमणी आमचे गायनाचार्य रतन भाऊ धोम भरडमाळकर विनय करी बाबा आमचे देवराम महाले कोकडपाडा गायनाचार्य लक्ष्मण बाबा देशमुख वाघधोंड आमचे आनंद बाबा खांडे रोकडपाडा दौलत बाबा भाऊ कुंभीपाडा मधुकर महाराज रोकडपाडा आमचे सीताराम महाराज उत्कृष्ट असे हरिपाठ रोकडपाडा आमचे चोपदार पा धवळू बाबा यांचे साधारणतः नाथे बाबा 70च्या आसपास वय असेल 70-62. गायनाचार्य बघा सुरगाणा तालुक्याचे भाऊ आमचे भाऊराव बाबा काशीनाथ बाबा असतील आणि हार्मोनियम मास्तर आमचे रवी बाबा चौधरी आमचे गुरुजी बघा खांद्याला खांदा लावून चालणारे. आणि माझे ज्येष्ठ कीर्तनकार सांगता येतील, माझे गुरुबंधू सांगता येतील, माझे गुरुवडील सांगता येईल असे आमचे अनंत महाराज नाठे आमचे राऊत बाबा असतील, आमचे गुरुकृपा चॅनल. माझी मोठवायकी सांगत नाही बाबा पण एक सांगतो झाड लावल्यानंतर लगेच ते फळ देत नाही. त्यासाठी आपल्याला कष्ट करावा लागतो. एक ट्रक कोळसा जरी असला त्याच्यात एक हिरा असला तर तो चमकतो. माणसाने मनामध्ये अहंकार धरू नये. तुम्हाला जर पुढे कीर्ती करायची आहे तर अहंकार धरू नये. आम्ही मोठ्या कीर्तीपर्यंत गेलो पण आम्ही सांगितलं नाही. राऊत बाबा वचन देतो तुम्ही जसं याच्यासाठी काष्ट केली परिश्रम घेतले. जर कुणाला दत्ताची मूर्ती पाहिजे असेल तर मी नाशिक जिल्ह्याचा धर्माचार्य म्हणून काम करतो. मला सरकारने ही पण पदवी बहाल केलेली आहे पण मी मोठेपणा करत नाही. विश्व हिंदू परिषदेचा आतापर्यंत मी 4 मूर्त्या दिल्या. महाराज दिल्या का नाही 4 मूर्त्या दिल्या. आपल्या वतीने 4 मूर्त्या दिल्या. माझे सहकारी आहेत. ज्याला कोणाला दत्ताची मूर्ती ठेवायची असेल त्याला मी मूर्ती बघा लगेच मूर्ती देऊन टाकील. ज्याला सत्यानुसाची मूर्ती घ्यायची असेल सत्यानुसाची मूर्ती देईल. 2 मूर्ती आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि ह्या समाज गौरव पुरस्काराने बघा आपले ही एवढी आपल्याला प्रेरणा भेटलेली आहे. तुम्हाला मंदिराचं कुठल्या गोष्टीचं जर काही साकडं पडलं तर तुम्ही जरूर आम्हाला हाक मारा. आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध होऊ. झालेली सेवा मारुती रायाच्या आणि तुम्हा संत महात्म्याच्या चरणावर बघा तुम्ही माझे माय बाप मी तुमचा लेकरू. अभद्र मुखातून वाणी गेली असेल तर नका माझा राग धरू. भैरवी होणार नाही. टाइम झालेला आहे. भैरवी एखाद दिवशी आपण घेऊ. ज्ञानेश्वर
नाही विचारूया तू कारुण्या तुला तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली गणेश्वर महाराज की जय महारुद्र हनुमान की जय पार्वती पति हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु वैष्णव साधु संतान की जय गावकर मंडळी की जय।